नमस्कार, मार्शल मीडिया न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज या ठिकाणी पुणे शहराच्या खडकी बाजार जनता ड्रेसेस दुकान समोर आपण उपस्थित आहोत। आता इथं या बोर्डावर आनंदी फुलाचा धंदा लावला गेला होता आणि ज्यांनी जे फुलाचा धंदा लावलेला आहे त्यांनी यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। याच्या संदर्भात आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत की यांना काय त्रास आहे। काय नाव आहे आपला? वसीम इसाक शेख। काय त्रास आहे तुम्हाला? काय जीवे मारण्याची धमकी दिली आहे? अभी हम जो लगाते हैं सीजन में माल, देखो ये खंबे से ये जो डंडा है यहाँ से लेके वहां तक लगाते हैं। तो मैं सुबह दुकान खोलने आता तो मेरे को बोलते इतना साइज का माल मत लगाओ, ये माल निकालो, इधर पे डिस्प्ले मत करो, ये मत करो, वो मत करो। तो ठीक है बोला। तो वो टाइम पे वो साइड पे डिस्प्ले किया, तो हमने क्या करे, वो साइड में डिस्प्ले किए तो वो टाइम पे बोलते तुम्हारे हाथ काटेंगे, पैर काटेंगे, तुम्हारी मर्डर करेंगे। मेरे पे केस थी, मैं बाकी के सब नील किया। अभी मैं 9 साल से कोई गुनाह नहीं करता, क्या नहीं करता। जबरदस्ती मेरे को डोज देते हैं, इधर पे तू ऐसा माल लगाएगा तो हम लोग तेरे को मार डालेंगे, ये कर डालेंगे, वो कर डालेंगे। मेरे भाई को और मेरे 2 भाई को और मेरे मम्मी को ऐसी धमकी देते हैं, जान से मारने की धमकी दी। जान से मारने की धमकी दी 2-3। क्या नाम है उन लोग का? अली सत्तार शेख और बब्बू सत्तार शेख, या दोघांचं नाव आहे अल्ली सत्तर शेख आणि बब्बू सत्तर शेख। या दोघांनी तुम्हाला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। आज मी कॅमेरा मध्ये पहा यांचे पूर्ण चेहरे बघून घ्या। यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। बब्बू सत्तर शेख, अल्ली सत्तर शेख आणि चिक्कू सत्तर शेख या तिघे भावांनी यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। आणि या बातमीमध्ये जे लोकांचे चेहरे पट्टे आता महाराष्ट्र वासियांना बघा, आता यांचे चेहरे बघा, यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। हनीफ इसाक शेख। काय त्रास है तुम्हाला? तरस बहुत है हमारे को। अभी हमने माल लगाने बोले थे, माल लगाने का लगाए गणपति के अंदर। गणपति में मेरे माँ को भी, मेरा भाई भी डेट हो गया, मेरे भाई का इंतकाल हो गया, मेरे भाई का 2 महीना हो गया। गणपति है उसके अंदर, मेरा भाई उसके अंदर ही चलेगा। वो बोले नहीं क्या, बोले तुम्हारा है जो भी है ना, तो बोले तुम्हारा देख के लो बोले बाहर। और हमारे को हम बोले माल निकालने के वास्ते, तो हमको क्या बोलते हाथ काट डालेंगे, पैर काट डालेंगे, ये तोड़ डालेंगे, वो तोड़ डालेंगे। हमारे दुकान के कैमरे में आके बोले ले। क्या बताना चाहेंगे आप? क्या हो गया आपके साथ में? हमारे साथ ये ऐसा सब लगाते हैं, हमारी दुकान दिखती नहीं, उनको हटाओ करके बोले तो वो झगड़े करते हैं, आंख पे आते हैं हमारे। तो क्या तुम्हारे को जान से मारने की धमकी दी है क्या? तो वही बात हो रही ना, फिर बीच बीच में वो वैसी ही बात हो रही है। अभी तो मेरा कुछ आदमी भी नहीं है, मेरा बड़ा बेटे का भी इंतकाल हो गया। अभी है 2 बच्चे, उनको मैं लेके बैठी लिए। अभी इनके नाक को लगेंगे तो उनको भी खत्म कर देंगे वो। फक्त एवढी तुम्हाला विनंती आहे ही, आता तरी मी इकडे कधी होत नाही, माझ्या चाचाचे पोरांनी त्यांची दुकान आहे म्हणून त्यांनी त्यांचे पाईप तोडलं। मग त्यांना म्हणलं तुम्ही नाही तोडायचं होतं, लगेच त्यांना म्हणलं त्यांची दुकान आहे, त्यांनी तोडलं। काय उद्या आम्ही इकडे काही ना काहीतरी आमच्या जीवाचं आम्ही करून घेणार। सीपी साहेब, आम्ही तुम्हाला विनंती करतो, आम्हाला पोलिसांनी तरस नाहीये, आम्हाला कोणच्या पोरापर्यंत तरस नाहीये, आम्हाला कुठून पण तरस नाहीये। आम्हाला तरस आहे शब्बीर अब्दुल सत्तर शेख उर्फ बब्बू, माझे भावाला आणि मला, और माझी जो चुलतेचे माझ्या काकाचे 2 चुलतेचे 2 पोरगे, हिंला कधी पण ही काय पण करू शकतो। ही रात्री दारू बिरू पिऊन ती बाजारामध्ये फिरत असतो, त्याचं टार्गेट आहे हिंला बोले घालायचं, मारायचं नाही का, काहीतरी करायचं। ही सगळे प्रकार मध्ये शब्बीर अब्दुल सत्तर शेख, सिकंदर अब्दुल सत्तर शेख आणि अल्ली अब्दुल सत्तर शेख आणि त्याच्या बहिणीचा नवरा फिरोज शेख आणि 2 कोंडवाचे आहे आणि 2 पुण्याचे पण सिटीचे पण गुन्हेगार आहे। लेकिन ती चांगले, त्यांनी आम्हाला बोलून गेलं, ती मोठ्या कंपनीमध्ये त्यांनी आम्हाला बोलून समजायला, त्यांना सगळं माहित पडलं। त्यांनी म्हणलं की तुम्ही वाद मिटून घ्या। ही रोज नवीन भाई लोकला ही घेऊन येतो। बस एवढी विनंती, आम्हाला तुम्ही मदत करा। आता याच्या पुढे यांचे जीवाला काही झालं तर बब्बू सत्तर शेख, अल्ली सत्तर शेख आणि चिक्कू सत्तर शेख हेच यांचे जीवे ठार मारण्याचे जे यांना धमकी दिलेली आहे तेच गुन्हेगार असणार। आणि यांच्यावर जे अन्याय चाललेला आहे तर यांना न्याय कधी भेटणार हे प्रश्न आपल्या समोर आलेला आहे। तर आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना काय बोलायचं आहे तुम्हाला? आमची प्रॉपर्टी आम्हाला पाहिजे, याला माल टांगवते, आम्हाला माल टांगवायला देत नाही। हे त्यांचं बोलणं असं आहे, तुम्हाला मारून टाकन, तसं करून टाकन, त्यांचं बोलणं असं आहे। तर आपण पाहू शकता की आपण खडकी बाजार इथं उपस्थित आहोत आणि इथं जे जनता ड्रेसेस दुकानावर जे आनंदी फुलाचा धंदा लावलेला आहे यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे।
त्यांचे नाव आहे बब्बू सत्तर शेख, अली सत्तर शेख आणि चिक्कू सत्तर शेख. या तिघ भावांनी यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे आणि बाहेरून गुंडे लोकांना बोलून त्यांना मारहाण करतात. आणि याच्यामध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना विनंती केली आहे की आम्हाला न्याय मिळवून द्यावी अशी यांनी मागणी केली आहे. आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी, मार्शल मीडिया न्यूज, पुणे.